तर हाय फ्रेंड्स, महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं श्री क्षेत्र हरिहरेश्वर इथे तुम्ही मुंबईवरून कसे पोहोचू शकता। पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करून एसटी आणि त्याच्यानंतर रिक्षा यूज करून कमीत कमी खर्चात तुम्हाला इथे कसं पोहोचता येईल याची सगळी माहिती आणि सगळे व्हिडिओ तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत। तर सर्वप्रथम तुम्हाला मुंबई येथून श्रीवर्धनला पोहोचायला लागतं आणि श्रीवर्धनवरून पुढे पब्लिक ट्रान्सपोर्ट घेऊन इथे तुम्हाला पोहोचता येतं। तर आता मी सध्या श्रीवर्धनची बस पकडली आणि सध्या रामवाडी आजो डेपो इथे आणि इथून आता पुढचा प्रवास सुरू होईल आणि या प्रवासासोबत पुढची माहिती, या बसचं तिकीट आणि एकंदर खर्च तुम्हाला बघायला मिळेल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर माझा हा प्रवास सुरू झाला वाशी हायवेवरून। वाशी हायवेवरून सकाळी 6:30च्या सुमारास मी ही बोरिवली टू श्रीवर्धन बस पकडली। ही सदर बस ही स्लीपर बस होती आणि खूप आरामदायकरित्या माझा हा प्रवास सुरू झाला। सुमारे 9:30च्या सुमारास रामवाडी या एसटी स्थानकात ही बस पोहोचली। बघता बघता या एसटीने माणगाव देखील गाठलं। माणगाव ते श्रीवर्धन हा साधारण 1 ते 1.5 तासाचा प्रवास आहे। माणगाव एसटी डेपोवरूनही तुम्हाला श्रीवर्धनला किंवा हरिहरेश्वरला जायला बसेस मिळतात। बसने ऑल द वे श्रीवर्धनला न जाता तळ्याचा हा जो स्पॉट आहे इथे उतरून तुम्ही ही टमटम किंवा शेअर रिक्षा घेऊ शकता। सदर रिक्षा ही 60 रुपये पर पर्सन घेऊन तुम्हाला हरिहरेश्वर मंदिराच्या अगदी जवळ आणून सोडते। इथून हरिहरेश्वरचा प्रवास हा जेमतेम अर्ध्या तासाचाच आहे। हरिहरेश्वर मंदिर आणि आजूबाजूला राहण्याचे आणि खाण्याचे खूप चांगले पर्याय उपलब्ध आहेत। तेही तुम्हाला पुढील काही व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। जर्नी तुम्ही बघितलं असेल, पण ही जर्नी करता करता मी ऑल द वे श्रीवर्धनला नाही गेलो। श्रीवर्धनची जी आपली बस होती त्या बसने इथे एक मध्ये तळ्या म्हणून हा एक स्पॉट होता, तिथे उतरलो आणि तिथे उतरल्यावर तुम्हाला शेअर रिक्षा मिळतात आणि इथे हरिहरेश्वरला यायला बसही मिळतात। तर ती शेअर रिक्षा घेऊन मी इथे हरिहरेश्वरला पोहोचलो। तर हा एक स्वस्त ऑप्शन तुम्ही घेऊ शकता। तर या ट्रिपची पूर्ण माहिती आणि बजेट ब्रेकडाऊन मी तुम्हाला आता थोड्या वेळात देतो, बघत राहा। आणि हा जो दिसतोय हा आजूबाजूचा परिसर आहे, हा हरिहरेश्वरचा परिसर आहे। तर इथे तुम्ही कुठे राहू शकता याची ही माहिती मी तुम्हाला पुढील काही व्हिडिओमध्ये देणार आहे। तर चॅनल बघत राहा आणि आता ही हरिहरेश्वरची ट्रिप याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी थोड्या वेळात देतो। तर हा होता माझा मुंबई ते हरिहरेश्वरचा प्रवास। एसटीने केलेला हा प्रवास होता। तर याची एक छोटीशी डिटेल आणि छोटीशी माहिती मी तुम्हाला आता द्यायची ट्राय करतो। तर तुम्हाला जर यायचं असेल हरिहरेश्वरला आणि जर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं असेल तर तुम्हाला प्रथम श्रीवर्धन येथे पोचावं लागेल। तर बऱ्याचशा भागातून मुंबईतल्या त्या एसटी आहेत त्या इथे श्रीवर्धनला येतात। तर तुम्ही श्रीवर्धनला येऊ शकता आणि श्रीवर्धनवरून तुम्हाला टमटम मिळू शकते। जर अजून दुसरा ऑप्शन म्हणजे श्रीवर्धनला जाता जाता 1-2 रस्ते लागतात, एक जातो श्रीवर्धनकडे आणि एक जातो हरिहरेश्वरकडे। तर हा जो स्पॉट आहे त्याला हे इथले लोक तळ्याचा स्पॉट म्हणून ओळखतात। तळे किंवा तळ्याला उतरायचं असं तुम्ही बसला सांगू शकता आणि त्या स्पॉटला उतरू शकता आणि तिथे तुम्ही उतरलात तर तिथेही तुम्हाला शेअर रिक्षा मिळू शकतात। तर ह्या शेअर रिक्षा 60 रुपये पर पर्सन घेऊन तुम्हाला हरिहरेश्वर मंदिरच्या इथे सोडू शकतात। ते डिस्टन्स साधारण अर्धा तासाचं डिस्टन्स असेल हे तुम्ही कव्हर करू शकता। तर मुंबई ते श्रीवर्धन हे जे तिकीट होतं माझं ते 335 रुपये तिकीट होतं आणि त्याच्यानंतर जे मी जो तळ्याचा स्पॉट मेन्शन केला तिथून हरिहरेश्वर मंदिर हे रिक्षाचं भाडं होतं ते 60 रुपये। तर एवढा सगळा खर्च करून मी हरिहरेश्वरला पोहोचलो। तर एसटीची साधी जी बस असेल ही मी आलो ती स्लीपरवाली बस होती, त्याच्यामुळे तिकीट थोडं जास्त होतं। साधी बस किंवा जर महिला असाल तर तुमचं भाडं अर्धं होऊ शकतं आणि अजून स्वस्तात तुमचा हा प्रवास होऊ शकतो। तर हरिहरेश्वर मंदिर पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करूनही तुम्ही खूप इझिली पोहोचू शकता, खूप इझिली विदिन युअर रीच आहे। तर अशा प्रकारे हा प्रवास तुम्ही करू शकता। तर आय गेस ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि हे माझ्या मागे हरिहरेश्वरचं मंदिर आहे। तर इथे तुम्ही नक्की याल आणि ह्यासोबतच हरिहरेश्वरमध्ये तुम्ही कुठे राहाल, कुठे खाल आणि चांगले होमस्टे कोणते आहेत याची माहिती मी तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतो। तर तोपर्यंत चॅनल बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नी तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही। तोपर्यंत लिव्ह, लव्ह आणि एक्सप्लोर।